14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भीम जयंती ही नाशिक रोड शहरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली। परंतु नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी मॅडम या बैठकीत अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या विविध खात्यातील प्रमुखांना नाशिक रोड पोलीस ठाणे या ठिकाणी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व भीमसैनिकांकडून जयंती मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे आणि विविध प्रकारच्या समस्या व सूचना सांगितल्या होत्या। परंतु त्या सर्व सूचना मनपा अधिकाऱ्यांच्या कानावरून गेल्या की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे। दिनांक 14 एप्रिल रोजी भीम जयंती मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी विद्युत खांबांवरील लाईट गेलेली आढळून आली, अर्थात बत्ती गुल झाली आहे। विद्युत तारा तर अक्षरशः मिरवणूक मार्गावर खाली पडलेल्या व काही ठिकाणी झोक्यासारख्या तरंगताना दिसल्या। असाच काहीसा प्रकार नाशिक रोड देवी चौक इथं असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिर व विशाल कलेक्शन समोर विद्युत खांबांवरील विद्युत तारा अचानक खाली कोसळली। लगेचच त्या ठिकाणी असलेल्या नाशिक शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही विद्युत तारा लाकडाच्या सहाय्यानं वर काढण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला। जे काम नाशिक रोड मनपाचं होतं ते काम मात्र भीम जयंती मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलंय। त्या ठिकाणी मात्र कुठलाही अपघात प्रकार घडला नाही। 14 एप्रिल रोजी रात्री निघणाऱ्या मिरवणूक मार्गावर बऱ्याच ठिकाणी नाशिक रोड मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अंधारमय वातावरण आढळून आलं, अर्थात बत्ती गुल झाली। विशेषतः देवळाली गाव ते बिटको चौकापर्यंत खाली लोंबलेल्या विद्युत तारा आणि गेलेली विद्युत तारा खांबावरील बत्तीगुल व अंधार पडलेला बंद प्रकाश दिसला। असाच प्रकार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देवी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातही बऱ्याच ठिकाणी दिसून आला। पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मुख्य मिरवणूक मार्गावर मनपाकडून भुयारी विद्युत लाईन टाकल्या गेल्या पाहिजे, परंतु पोलवर असलेल्या विद्युत तारा या चित्ररथ निघण्यासाठी अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळेच या मिरवणुका वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर महामानवास अभिवादन करण्यासाठी उशिरा पोहोचतात। नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी मॅडम ह्या तर नागरिक समस्या जाणून घेण्यासाठी अथवा निवेदन घेण्यासाठी जागेवरच नसतात, त्यामुळे नागरिक समस्यांसाठी अनेक वेळा त्यांच्या कार्यालयासमोरच महिलांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। 14 एप्रिल रोजी झालेल्या भीमजयंती मुख्य मिरवणूक मार्गावर विभागीय मनपा नाशिक रोड अधिकारी आणि त्यांच्या विविध खात्यातील प्रमुखांकडून बऱ्याच प्रकारच्या समस्या या मार्गी न लागल्यामुळे आंबेडकरी अनुयायी आणि भीमप्रेमी भीमसैनिक महिला पुरुष नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करतायत। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।